लागू नाही, विचारांना लागू नाही. सामर्थ्यवान जीवन जे असतं त्याला हे बाधा आणू शकत नाही. का? कारण की काळाचे ही काळ आम्ही विठोबाचे लळीवार. आणि मग तुकोबरायांचा विचार जर केला तर या सगळ्या संतांचं साहित्य संकलन करणं, विचार करा. तुकोबरायांना या काळाची महती समजली. एक काळ आहे, घरी धनधान्य संपन्न जीवन आहे, कर्ज बाजारामध्ये लोक आहेत, कर्ज खत बुडवलेले आहेत, लोकांवर दया केली. दया संता भांडवल. दया हे संतांचं भांडवल असतं. आणि वेची परोपकार, वेची मोल किंवा वेची बोल परोपकारासाठी सगळं जीवन, परोपकारायचं होत्या, परोपकारासाठी. आणि मग एक काळ संपन्न घराण्याचा आहे. दुसरा असणारी बुडता आहे जन ना देखवेडवा. आणि 4-5 वर्ष दुष्काळात हे जग पोचल्याच्या नंतर असणारी कर्ज खत, कर्जमुक्त जीवन दिल्याच्या नंतर तुकोबारायचं वाट्याला येणारं जीवन आहे. मग तुकोबाराय या सगळ्याचा अभ्यास करतात. जेव्हा पैसा होता, सगळं होतं, गाव तुकोबा म्हणत होतं, आज काय म्हणताय कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक घाली कोण, हे म्हणताय. तेव्हा तुकोबाराय सांगतात, आता याचा सगळ्याचा अभ्यास केल्याच्या नंतर मला कळतंय, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. आता मी काय केलं, इतका सावध झालो, इतका सावध झालो, ज्यांच्यासाठी केलं ते आज मला वेळात काढायला लागलं. गावच्या पाटला सहित 4 वर्ष मी पोचलं दुष्काळात, तो पाटील माझ्या कोपला. काय केलं होतं जगद्गुरूने, विचार करा. आणि मग हे केल्याच्या नंतर तुकोबारायांनी काळावर मात करण्यासाठी काय करता येईल, मग तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छित असे. जगद्गुरूंचं हे जीवन आहे. पुढचं जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. विचार करा, ही प्रेरणा शहाजी राजेंची, ते स्वराज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. इकडं आदिलशाही, निजामशाही आहे, या सगळ्या इस्लामी सत्ता आहेत, परकीय सत्ता आहेत, यांना घेणं देणं नाही आहे. या सत्ता या मराठा सरदारांच्या जीवावर उभ्या आहेत. आज कुंकू पुसलं जातं त्या मराठमोळ्या माता भगिनींचं. त्याला जबाबदार या सत्ता नाहीत, त्याला जबाबदार हे मराठे सरदार आहेत. आपापसातील हेवे दावे आहेत.